नमस्कार. मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं परतदा या ठिकाणी स्वागत आहे. नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण मार्केटबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. बिअर मार्केट काय असतं, बुल मार्केट काय असतं, याच्यामध्ये आपण कसं सस्टेन राहिलं पाहिजे, पोर्टफोलिओला कसं या ठिकाणी सेफ्टीमध्ये ठेवलं पाहिजे, या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आज या ठिकाणी निफ्टी 50चा जर चार्ट बघितला आपण 24,124ला या ठिकाणी ओपन झाला आणि स्ट्रेट पूर्ण मार्केट या ठिकाणी सत्र या ठिकाणी फ्लॅट परफॉर्मन्स राहिला आहे निफ्टीचा. म्हणजेच या ठिकाणी जसं तुम्ही आपण सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो अक्युमुलेशन झोन टाईप सारखं या ठिकाणी आज वर्क केलं आहे निफ्टी 50ने. बरोबर. त्याच प्रकारे बँक निफ्टी जरी पाहिलं तर ओपन ज्या ठिकाणी झालं त्याच्यानंतर ओपनच्या नंतर हायर साईडला बँक निफ्टी क्लोज झाली आहे, परंतु या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी खूप काही स्पाइक नाही आले, फ्लॅट मुवमेंट या ठिकाणी झालेली आहे. परंतु दोन्ही इंडेक्स या ठिकाणी ग्रीनमध्ये क्लोज झाले आहेत. परंतु मागच्या एक वर्षासोबत जर तुलना केली तर या ठिकाणी निफ्टी 50 अजूनही या ठिकाणी 4-4.5% या ठिकाणी डाऊन आहे पास्ट इयरला जर कम्पेअर केलं तर. बरोबर. 52 वीक 52 वीक हाय जर बघितला निफ्टीचा तर तो किती आहे तर 26,373. 52 वीक लो किती आहे तर 22,182. तिथून या ठिकाणी रिकवर होऊन आज या ठिकाणी 10 जुलैला 24,206 ला निफ्टी 50 क्लोज झालेला आहे. मला तुम्हाला सांगायचं काय आहे पहा, या ठिकाणी आपलं जे काही शेअर मार्केट आहे भारतीय शेअर मार्केट जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये बघितलं तर या ठिकाणी लॉंग टर्ममध्ये तुम्हाला या ठिकाणी चार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी अपसाईडलाच तुम्हाला बघायला मिळणार आहे. परंतु जेव्हा तुम्ही मायक्रो लेवलवरती जाता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे अप डाऊन मुवमेंट बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कधीही काय करायचं आहे, जेव्हा तुमचं व्हिजन लॉंग टर्म आहे तेव्हा छोट्या छोट्या या ठिकाणी डीपला स्पाइकला या ठिकाणी घाबरून जायचं नाही. पहा, या ठिकाणी मागच्या 5 वर्षाला कम्पेअर केलं तर जवळपास 54 ते 55% या ठिकाणी सरासरी रिटर्न दिलेला आहे निफ्टी 50ने. ॲव्हरेज काढलं तर पर इयर या ठिकाणी 11-12-13% रिटर्न आपल्याला मिळालेलं आहे. याच्यातून काय कळतं, जेव्हा तुम्ही लॉंग टर्मसाठी या ठिकाणी गुंतवणूक करता तेव्हा या ठिकाणी खूप फायदेशीर होतात तुमच्यासाठी या ठिकाणी गुंतवणुकीसाठी. ठीक आहे. तुम्हाला मी आज काही या ठिकाणी 8 ते 10 पॉईंट्स सांगणार आहे. ते पॉईंट्स जर तुम्ही व्यवस्थितपणे राईट डाऊन करून घेतले तर तुम्हाला कधीच या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये अडचणी येणार नाही. सगळ्यात पहिला पॉईंट काय लक्षात ठेवायचा, बिअर मार्केट कायमचा नसतो, बुल मार्केट पुन्हा येतो. आपण आत्ताच पाहिलं, जर तुम्ही 1 वर्षाचं कम्पेअर केलं तर चार्ट आपल्याला असा बघायला मिळतो, 5 वर्षाचं कम्पेअर केलं तर चार्ट आपल्याला असा बघायला मिळतो. परंतु या ठिकाणी ऑल टाइम हाय 10-10 वर्षाचे चार्ट बघितले तुम्हाला असा या ठिकाणी चार्ट बघायला मिळतो. म्हणजेच जेवढं तुम्ही लॉंग टर्मसाठी या ठिकाणी विजनने शेअर मार्केटमध्ये येताल तेवढंच तुम्हाला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे तुमच्या गुंतवणुकीला, तुमच्या पोर्टफोलिओजला. बरोबर. बुल मार्केटमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुमची जी काही प्रोसेस आहे त्याच्यावरती तुमचा ट्रस्ट पाहिजे आणि बिअर मार्केटमध्ये काय तुमचं लक्ष पाहिजे तर तुमची जी काही ॲबिलिटी आहे त्याच्यावरती तुमचा ट्रस्ट पाहिजे की तुम्हाला बाय ऑन डीप करायचं आहे चांगल्या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये. ही झाली पहिली गोष्ट. या ठिकाणी तुम्हाला जर मी ब्रॉडर गोष्टी जर सांगायच्या म्हटल्या तर पहा, इंडियाज मेजर स्टॉक क्रायसिस म्हणजेच कधी आलेत. 1991 मध्ये पाहिलं तर हर्षद मेहताचा स्कॅम झाला. 95 मध्ये पाहिलं, त्याच्यानंतर या ठिकाणी 2001 मध्ये पाहिलं तर केतन पारेख, 2001 मध्ये .com बबल, त्यानंतर 2008 मध्ये ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आलतं, 2015 मध्ये चायना मार्केट क्रॅश झाला होता, 2022 मध्ये रशिया युक्रेनचं वॉर सुरू झालं, त्याच्यामध्येच 2020 मध्ये आपण कोविड-19 पाहिला, त्याच्यानंतर आता 2026 मध्ये हे जे काही इस्रायल, इराण, अमेरिका हे जे काही वॉर सुरू झालेत, या सर्व वॉर कंडिशनमध्ये आपल्याला काय राहायचं आहे तर या ठिकाणी मार्केटला स्टिक राहायचं आहे, मार्केटमध्ये गुंतवणूक करूनच राहायचं आहे. डीप आलं, आपल्याकडे पैसे नसतील काही हरकत नाही, मार्केट वॉच करा. बरोबर. चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवा आणि या ठिकाणी लॉंग टर्मसाठी त्याच्यामध्ये तुम्ही बाय राईट सीट टाईट म्हणून या ठिकाणी तुम्ही बसू शकता. क्लिअर. कोणत्याच प्रकारची बाय किंवा सेलची ॲडवायझरी किंवा रिकमेंडेशन नाहीये, मी तुम्हाला एक क्वालिटी या ठिकाणी सांगत आहे व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात काय ठेवायची आहे, मार्केट क्रॅश इज इक्वल टू ऑपॉर्च्युनिटी फॉर क्वालिटी स्टॉक. पहा, मी तुम्हाला काय सांगितलं आहे, मार्केट क्रॅश इज इक्वल टू ऑपॉर्च्युनिटी फॉर स्टॉक्स असं आहे का? नाही. ऑपॉर्च्युनिटी फॉर क्वालिटी स्टॉक्स. जे स्टॉक्स क्वालिटी आहेत, मॅनेजमेंट क्वालिटी आहे, बिझनेस क्वालिटी आहे, बिझनेसमध्ये मोठ आहे, अशा प्रकारचे स्टॉक, चांगल्या कंपन्यांचे स्टॉक स्वस्त भावामध्ये कधी येतील तेव्हा काय करायचं, 1 शेअर, 2 शेअर, 3 शेअर,
5 शेअर आपापल्या या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंटनुसार या ठिकाणी स्टॉक्स घेऊन लॉंग टर्मसाठी होल्ड करायचे आहेत. बरोबर, जेव्हा जेव्हा या ठिकाणी मार्केट क्रॅश होतं, आपण ऑलरेडी पाहिलं आहे 1 वर्ष 2 वर्ष लागेल, परंतु ॲट द एंड मार्केटला आणि माणसाला या ठिकाणी ग्रोथ व्हायचं असतं. त्याच्यामुळे स्टॉक या ठिकाणी नंतर या ठिकाणी रिकवर होत असतात. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, चांगल्या चांगल्या क्वालिटी स्टॉकमध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधायची आहे. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट काय आहे, कॅश इज किंग ड्युरिंग पॅनिक. पहा, कॅश या शब्दाचा 2 प्रकारे अर्थ होतो. जर बिझनेस सोबत कंपेअर केला तर कॅश इज किंग अगदी योग्य ठरतं, आणि जर इन्व्हेस्टमेंटसाठी जर या ठिकाणी विचार केला तर जेव्हा जेव्हा पॅनिक होतं स्टॉक मार्केटमध्ये म्हणा किंवा या ठिकाणी गुंतवणुकीमध्ये म्हणा, तेव्हा देखील या ठिकाणी कॅश इज किंग असं या ठिकाणी वर्थ ठरू शकतं. पहा, बरोबर, जेव्हा जेव्हा क्रॅश येईल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्याकडे या ठिकाणी कॅश असली पाहिजे क्रॅशमध्ये गुंतवणूक करण्यासाठी. क्रॅश आणि कॅश या ठिकाणी दोन्ही गोष्टी समांतर वाटतात, परंतु याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. ही झाली तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट काय, इमोशनपेक्षा लॉजिक महत्त्वाचं आहे. पहा, हा नाही विचार करायचा की बाबा अमेरिका आणि इराणचं वॉर चालू आहे, इराणनं असं म्हटलं, अमेरिकानं असं म्हटलं, ट्रम्प आता हे करणार, इराण त्याचा बदला घेणार, आता ह्या बदल्यामध्ये जग बुडणार, मार्केट पडणार, जर मार्केटच राहणार नाही, जगच राहणार नाही, तर गुंतवणूक केलेले पैसे तरी कसे राहतात, असा कधी कधी विचार करायचा. क्लिअर, जर जगच राहिलं नाही तर आपण काय, आपली गुंतवणूक काय, कोणीच राहणार नाही ना. बरोबर का नाही, जर त्या अँगलनं जर विचार केला तर. बरोबर का नाही, तर टेम्पररी जे काही इव्हेंट्स होत असतात, बरोबर, त्याच्यामध्ये कधीच या ठिकाणी विचार करायचा नाही, त्याच्यावरती कधीच इमोशन या ठिकाणी अप्लाय करायचे नाहीत. लॉंग टर्ममध्ये तुम्ही असा विचार करा की बाबा येणारे 10 वर्ष अमेरिका आणि इराण भांडणच करत बसणार आहेत का? शेजाऱ्याचे भांडणं या ठिकाणी 4 दिवस टिकत नाहीत. बरोबर का नाही, परत गोड बोलतात. अशाच प्रकारे या ठिकाणी हे भांडणं असतात. ग्लोबल लेवलवरती अशा या गोष्टींचा फारसा इम्पॅक्ट पडत नाही. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बरोबर, या सिच्युएशनमध्ये फिअर आणि ग्रीड या 2 गोष्टी असतात. जेव्हा जेव्हा मार्केट पडतं, मी तर तुम्हाला असं म्हणेल, जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये पॅनिक येतं तेव्हा तुम्ही ग्रीडी बनलं पाहिजे, आणि जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये या ठिकाणी बुल रन हायवर हाय या ठिकाणी तयार होत असेल तेव्हा तुम्ही या ठिकाणी फिअर बनवलं पाहिजे. बरोबर, जेव्हा जेव्हा मार्केट ऑल टाइम हाय जात जाईल तेव्हा तेव्हा तुम्ही काही स्टॉक विकले पाहिजे, आणि जेव्हा जेव्हा या ठिकाणी एकदम पॅनिक क्रिएट होतो तेव्हा तेव्हा चांगल्या कंपन्यांमध्ये तुम्ही स्टॉक या ठिकाणी अक्युमुलेट केले पाहिजे. त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट, टाइम इन मार्केट इज ग्रेटर दॅन टायमिंग इन द मार्केट. असं नाही विचार करायचा, आज 22,000 निफ्टी आहे, मी 21,000 आले की गुंतवतो किंवा 20,000 आले की गुंतवतो. कोणीतरी तुम्हाला म्हणत असतं की बाबा आता हे वॉर खूप वाढणार आहे, आता वॉर संपणारच नाही, निफ्टी डायरेक्ट 18,000 येईल. या भानगडीत पडायचं नाही. काय होतं, 22च्या नादात 21 येत नाही, 21च्या नादात 20 येत नाही, 20च्या नादात डायरेक्ट 22चा जो होता तो 24 जातो. तेव्हा काय म्हणतं, अरे यार 22,000ला मी गुंतवणार होतो, पण मार्केट आता 24,000 झालं आहे, आता खूप मार्केट वाढलं आहे, परत जेव्हा नेक्स्ट टाइम 22,000 येईल तेव्हा मी गुंतवतो. याच्यामुळे काय होतं, जे गुंतवणूक याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर काय होता, टू इन्व्हेस्टमेंट. बरोबर का, तेच आपण गलती केली, तेच आपण मिस केलं. आपण काय केलं, फक्त प्रेडिक्ट करत बसलो, मार्केट 21,000 येईल की 22,000 येईल, 24,000 येईल की 26,000 येईल, असं कधीच करायचं नाही. त्याच्यामुळे टाइम इन द मार्केट इज ऑलवेज ग्रेटर दॅन टायमिंग इन द मार्केट. बरोबर, ठीक आहे. पुढची महत्त्वाचा पॉईंट काय आहे, क्वालिटी स्टॉक्स प्लस पेशन्स इज इक्वल टू वेल्थ क्रिएशन. सिम्पल फॉर्म्युला आहे, क्वालिटी स्टॉक्स. पहा, मी तुम्हाला एक सोपं गोष्ट सांगतो. आज तुम्ही किचनमध्ये जा, किचनमधील ज्या काही पॅक गोष्टी आपण बाहेरून खरेदी करतो, बरोबर का नाही, जे की आपण रेग्युलर बेसिसवरती वापरतो, त्या कंपन्या बघा, त्या वस्तूंच्या मागच्या साईडला बघा, मॅन्युफॅक्चर्ड बाय दिस कंपनी. कोण आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर, इमामी, बरोबर, बजाज कंझ्युमर, डीमार्टमधून आपण सामान आणतो, बरोबर का नाही. तर हे काय आहेत, हे आपण डेली बेसिसवरती वापरणाऱ्या कंपन्या आहेत, किंवा त्यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आपण डेली कंपन्या या ठिकाणी कंपन्यांचे प्रोडक्ट्स आपण वापरत असतो. मग साधी गोष्ट आहे, अजून एक गोष्ट सांगतो, आपण नोटबुक वापरतो पहा, क्लासमेटच्या, बरोबर, त्या कोणाच्या कंपन्या आहेत, तर ITC. बरोबर, तर ही जी काय ITC कंपनी आहे, बिस्किट्समध्ये आहे, बरोबर का नाही, या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेशनरी गोष्टींमध्ये आहे, या कंपन्या बंद होणार आहेत का, असा कधीही विचार करायचा. त्याच्यामुळे काय करायचं, कधीही लक्षात ठेवायचं, मॅक्झिमाइज युअर वेल्थ विथ हाय क्वालिटी स्टॉक्स. बरोबर, किचनमध्ये बघा, आपल्या वॉशरूममध्ये बघा, डेली आपण ज्या गाड्या वापरतो बघा, डेली आपण मोबाईल वापरतो पहा, ज्या काही वस्तू आपण डेली लाईफमध्ये यूज करतो त्या नेमका कोण बनवतात, या कंपन्यांवरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट काय होतं, जेव्हा जेव्हा पॅनिक येतं,
लगेच काय करतो आपण, SIP बंद करतो. SIP कधीच बंद नाही करायची. काय, SIP कधीच बंद नाही करायची. SIP बरोबर. जेव्हा जेव्हा पॅनिक येतं तेव्हा उलट तुम्हाला स्वस्तामध्ये या ठिकाणी युनिट्स खरेदी करायचं या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी मिळते. एखादा NAV या ठिकाणी असतो 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये. ह्या 20 रुपयाला तुमची SIP चालू असते, पुन्हा 22 असतो SIP चालू असते. पण जेव्हा पॅनिक येतो, 20चा 15 येतो, 10 येतो, 5 येतो, तेव्हा जास्त युनिट तुम्हाला परचेस करायची संधी मिळते. त्याच्यामुळे SIP कधीच बंद करायची नाही. SIP पॅनिकमध्ये तो उलट लमसम टाकण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी क्रॅश म्हणजे सेल सीझन. पहा, साधी गोष्ट आहे, एखाद्या दुकानामध्ये जर बाय 1 गेट 1 अशी जर ऑफर असेल तर आपण किती गडबड करतो, किती या ठिकाणी पळापळ करतो घेण्यासाठी. डीमार्टमध्ये जर एका बिस्किट पुड्यावर दुसरा बिस्किट पुडा फ्री म्हणलं की आपण डोळे झाकून लगेच घेतो, बरोबर. मग तसंच पॅनिक सिनारिओमध्ये एक शेअर तुम्हाला, साधी गोष्ट आहे, समजा 1000 रुपयाला मिळत होता क्वालिटी स्टॉक, तो आता काही कारणास्तव 700 रुपये आलाय, तर हा डिस्काउंट आहे 30%चा. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. क्लिअर. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे, लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी क्रॅश म्हणजे कधीही सेल आहे असं कन्सिडर केलं पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे रिस्क मॅनेजमेंट. पहा, कुठलं का क्षेत्र असणार, रिस्क मॅनेजमेंट सर्वात महत्त्वाचं आहे. मी तर तुम्हाला असं म्हणेल, आपण दरवेळेस काय म्हणतो, एक्सपेक्टेड रिटर्न किती येईल, बरोबर. एक्सपेक्टेड रिटर्न किती येईल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हे विचार करत असतो. कधीही हा विचार करायचा की बाबा एक्सपेक्टेड लॉस माझा याच्यामध्ये किती होऊ शकतो. फक्त लॉस किती होऊ शकतो असा नाही विचार करायचा, एक्सपेक्टेड लॉस बी किती होतो याच्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. क्लिअर. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे, नॉलेज हेच सर्वात मोठे इन्व्हेस्टमेंट आहे. पहा, काही जण काय करतात, स्विंग ट्रेडिंग करतात, काही जण काय करतात, ट्रेडिंग करतात, काही जण काय करतात, इंट्राडे ट्रेडिंग करतात, काही जण काय करतात, IPO बेस्ड ट्रेडिंग करतात, काही जण काय करतात, न्यूज बेस करतात, काही जण काय करतात, टिप्सवरती डिपेंड असतात, काही जण काय करतात, टेलिग्राम ग्रुप जॉईन होतात. हे काय आहे सगळं, हा सगळा या ठिकाणी नॉलेजचा अभाव आहे. जर आपल्याला या ठिकाणी नॉलेज जर असेल तर आपण काय करतो, एकाच गोष्टीवरती या ठिकाणी फोकस करतो, बरोबर का नाही. कोणीतरी म्हटलेलं आहे, पहा, जर तुम्ही एकच गोष्ट या ठिकाणी सतत 1000 वेळेस केली तर त्या गोष्टीमध्ये तुमची मास्टरी क्रिएट होते. परंतु 1000 गोष्टी एक वेळेस जर केल्या तर नक्कीच 1000च्या 1000 गोष्टी फेलच होणार आहेत, ही त्याच्यामध्ये ही गॅरंटी आहे. त्याच्यामुळे एकच गोष्ट वारंवार करायची, त्याच्यामध्ये इतकी प्रॅक्टिस करायची की ती गोष्ट तुम्हाला मास्टरी त्याची तुम्हाला या ठिकाणी आली पाहिजे. लॉंग टर्मचा जर विचार केला या ठिकाणी, जर आपण जर गुगलवरचा चार्ट जर आपण उचलला तर 1 जानेवारी 1999 पासून निफ्टी 50चा चार्ट आहे, 890 रुपयाला स्टार्ट होतं, आज या ठिकाणी क्लोज आहे 24,206. जर विचार केला तर जवळपास 26 ते 27 वर्ष झालं, याच्यामध्ये जवळपास 2617% एवढं या ठिकाणी ट्रेमेंडस रिटर्न या ठिकाणी निफ्टी 50ने दिलेलं आहे. लक्षात घ्या, जर कन्सिडर केलं 890 ही सुरुवातीची व्हॅल्यू आणि आज निफ्टी क्लोज आहे 24,200, जवळपास 27 वर्षाचा जर हॉरिझॉन पिरियड पकडला तर आपल्याला जवळपास 13%चा CAGR मिळालेला आहे, कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न एवढं या ठिकाणी मिळालेलं आहे. तर ही काही कमी गोष्ट नाही आहे, बरोबर की नाही. 890 रुपयाची गोष्ट 24,200 रुपये झाली, म्हणजे तुमच्याकडे समजा 890 रुपये होते, त्याची व्हॅल्यू आज 24,200 झाली आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. एवढे रिटर्न या ठिकाणी नॉर्मल जे आपण लीगल वेमध्ये गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीच्या वेमध्ये एवढं रिटर्न कुठेच बघायला मिळत नाही, बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला काय केलं पाहिजे, व्यवस्थितपणे स्टॉक मार्केटमध्ये लक्ष दिलं पाहिजे. पडत्या काळामध्ये काय काय विचार केला पाहिजे, वाढत्या काळामध्ये काय काय विचार केला पाहिजे, हे मी तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. आपलं हे मराठी भाषेतील चॅनल आहे. प्रयत्न माझा एवढाच आहे की मराठी भाषेतील जे काही आपले रिटेल लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त, मी माझ्या स्वतःच्या भावाला जसा मी सल्ला देतो, स्वतःच्या भावाला जसं या ठिकाणी बहिणीला जसं मी शेअर मार्केटबद्दल घरच्या घरी सांगतो, अशा भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. क्लिअर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करू शकता.